नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिप मधील बुद्धिमत्तेतील वेन आकृती या घटकावर आधारित काही उदाहरणं पाहणार आहोत. बघा, वेन आकृती म्हणजेच काही वर्तुळांच्या आकृत्या दिल्या असतात. एका वर्तुळात छोटी छोटी दोन वर्तुळ असतात. काही वेळेला 1, 2, 3 वर्तुळ एकमेकात असतात. काही वेळेला दोन वर्तुळात एक वर्तुळ सेपरेट असतं. मग अशा पद्धतीनं ही वर्तुळं नेमकी कशी ओळखायची किंवा ही वेन आकृती कशी काढायची याचा सोप्या आणि सहज भाषेत आज आपण इथे अभ्यास करणार आहोत. त्यामुळं शक्यतो व्हिडिओ पूर्ण पहा आणि वेगवेगळी उदाहरणं समजून घ्या. ओके, तर पहा, पहिला प्रश्न इथे दिलेला आहे. फुले, गुलाब, मोगरा, चिक्कू यांची वेन आकृती कशी असेल? तर पहिल्यांदा प्रश्नाचं नीट निरीक्षण करायचं. आता इथं फुलांच्यात गुलाब आणि मोगरा यांचा समावेश होतो. पण चिक्कू हे काय येतं? फळ येतं. त्यामुळं हे जे काही पहिलं वर्तुळ मी काढणार आहे याला मी नाव दिलं फुले. आता या फुलांच्यात बघा, हा झाला गुलाब आणि हा झाला मोगरा. म्हणजे मोठ्या वर्तुळात फुलांच्यातले हे दोन प्रकार, गुलाब आणि मोगरा. चिक्कू हे पूर्णतः वेगळं येत आहे, फळ आहे ते. त्यामुळं तयार होणारी आपली वेन आकृती कशी असेल? एक मोठं वर्तुळ, त्याच्यामध्ये दोन छोटी वर्तुळ आणि एक छोटं वर्तुळ बाजूला. पुढचा प्रश्न पहा. प्राणी, वाघ, चित्ता, हरिण, कबूतर. आता इथं पण वरती पाहिल्याप्रमाणे प्राण्यांमध्ये कशा काय समाज होतो? वाघ, चित्ता, हरिण या तिघांचा समावेश प्राण्यांमध्ये होतो. म्हणून इथं काय येणार? पहिलं वर्तुळ मोठं येणार आणि त्यात 3 वर्तुळ कुठली कुठली येणार? वाघ, चित्ता आणि हरिण. कबूतर हा पक्षी आहे, तो सेपरेट येणार. म्हणून बघा, हे प्राणी झाला, वाघ, चित्ता, हरिण हे 3 प्राण्यांमध्ये समाविष्ट होतात प्राणी, आणि कबूतर हा पक्षी आहे म्हणून तो घटक काय झाला? इथं वेगळा झाला. ज्या घटकांचा सहसंबंध असतो ते घटक आपण एकत्र घेतो आणि जो घटक वेगळा असतो तो घटक काय करतो? आपण बाजूला घेतो. ओके, आता तिसरा प्रश्न आपण पाहूया. जलचर, भूचर, मासे. आता एक लक्षात घ्या, हे वर्तुळ मी पहिल्यांदा जलचरांचं काढलं, याला नाव दिलं जलचर. मासे हे काय आहेत? जलचर आहेत. म्हणून त्यातलं छोटं वर्तुळाला नाव काय देणार मी? मासे. बघा, जलचर मध्ये मासे येतात, हो की नाही? भूचर हा एक वेगळाच प्रकार झाला, पण काही भूचर जलचर पण असू शकतात. त्यामुळे इथं मी हे असं वर्तुळ काढणार, याला नाव देऊया आपण भूचर. म्हणजे पहा, जलचर मासे आहेत, काही भूचर जलचर पण असू शकतात. त्यामुळे ही दोन वर्तुळ मी एकमेकाला छेदलेली अशी काढलेली आहेत. आणि इथं काही भूचर हे जलचर असू शकतात, म्हणून ही दोन वर्तुळ एकमेकाला छेदलेली दाखवलेली आहेत. आणि मासे हे कशात काढलेले आहेत? जलचर मध्ये काढलेले आहेत. आता हा चौथा प्रश्न पहा. जलचर, भूचर, कासव. आता इथं 2 प्रकार आपल्याला मिळाले, जलचर आणि भूचर. कासव हे जलचर पण आहे आणि भूचर पण आहे. त्यामुळं भूचरचं मी वर्तुळ काढताना हे असं काढणार, याला नाव दिलं भूचर, आणि कासव इथं काढणार पहा. कारण की ते जलचर पण आहे आणि भूचर पण आहे. म्हणजे कासव हे घटक हा जो काय आहे हा जलचरशी पण संबंधित आहे आणि भूचरशी पण संबंधित आहे. म्हणून ही दोन वर्तुळ एकमेकाला छेदलेली काढलीत आणि मधल्या जागी काय दाखवलं मी? इथं कासव दाखवलेला आहे पहा. आता हा 5वा प्रश्न. महाराष्ट्र, पुणे, राजस्थान. आता इथं पहा, 2 राज्य दिलेत आणि पुणेचा संबंध महाराष्ट्राशी आहे. म्हणून मी काय करणार? हे एक वर्तुळ काढणार, ह्याला नाव देतो मी महाराष्ट्र.
हे एक सेपरेट वर्तुळ काढणार, ह्याला नाव देतो राजस्थान. आणि पुण्याचा संबंध महाराष्ट्राशी आहे, म्हणजे महाराष्ट्रातलं ते एक शहर आहे, म्हणून इथं काय लिहिणार मी, पुणे. म्हणजे ही आकृती वेणाकृती अशा पद्धतीने तयार होईल. मोठं वर्तुळ म्हणजे महाराष्ट्र, छोटं वर्तुळ पुणे, कारण की महाराष्ट्रातील एक शहर पुणे आहे. राजस्थान हे पूर्ण वेगळं राज्य आहे, म्हणून ही मोठी वर्तुळ राज्याचं प्रतिनिधित्व करतात आणि छोटं वर्तुळ आहे हे शहराचं प्रतिनिधित्व करतं. ते शहर कुठलं आहे, महाराष्ट्र राज्यातील आहे, त्यामुळे मी ह्या मोठ्या वर्तुळात ते दाखवलेलं आहे. आता पुढचा प्रश्न पहा 6वा. जग, देश आणि राज्य तिन्ही घटकांचा एकमेकाशी कसा संबंध आहे पहा. हे काढलं मी. जग, जगांमध्ये काय असतात, देश. ओके. आणि देशांमध्ये काय असतात, राज्य. म्हणजे ह्या तिन्ही घटकांचा एकमेकाशी संबंध आहे, ते एकमेकांमध्ये समाविष्ट आहेत, म्हणून जगामध्ये देश, देशांमध्ये राज्य. आता 7वा प्रश्न. अभिनेता, गायक आणि लेखक. अभिनेता, गायक, लेखक. काही अभिनेते गायक असू शकतात किंवा लेखक सुद्धा असू शकतात. काही गायक लेखक सुद्धा असू शकतात, अभिनेता पण असू शकतात. आणि काही लेखक गायक पण असू शकतात आणि अभिनेता असू शकतात. म्हणून हे तिन्ही घटक एकमेकांशी संबंधित आहेत. म्हणून अभिनेता जर का मी असा काढला तर तो गायक पण असू शकणार आणि हा गायक लेखक सुद्धा असू शकणार. म्हणजेच अभिनेता हा गायक असू शकतो किंवा लेखक असू शकतो. एखादा गायक हा लेखक असू शकतो किंवा अभिनेता असू शकतो, किंवा लेखक गायक असू शकतो आणि अभिनेता असू शकतो. म्हणून तयार होणारी वेण आकृती ही एकमेकाशी संबंधित अशा पद्धतीने असेल. ओके. पुढचा प्रश्न बघा. स्त्रिया, आई, शिक्षिका. स्त्रिया, आई, शिक्षिका. बघा, आता स्त्रिया, आई ही एक स्त्री असते, शिक्षिका एक स्त्री असते, म्हणून मी ह्या मोठ्या वर्तुळात आई घेणार आहे आणि शिक्षिका घेणार आहे. आता हे मोठं वर्तुळ कशाचं काढलेलं आहे, मी स्त्रियांचं काढलेलं आहे. पण काही आया ह्या शिक्षिका असू शकतात किंवा काही शिक्षिका या आया असू शकतात, म्हणून ह्या दोघांचा एकमेकाशी संबंध आहे. म्हणून अंतर्वर्तुळ काढताना मी कशी काढणार, हे आईचं काढणार, हे शिक्षिकेचं काढणार. कारण की काही वेळेला आई ही शिक्षिका असू शकते आणि काही वेळेला शिक्षिका ही काय असू शकते, आई असू शकते. म्हणून तयार होणारी वेणाकृती ही अशा पद्धतीने असेल. तर अशा पद्धतीनं दिलेल्या प्रश्नातील घटकांचा पहिल्यांदा आपण संबंध लावणं गरजेचं आहे. तो एकदा संबंध आपल्या लक्षात आला की वेणाकृती तयार करायला वेळ लागत नाही. तर प्रत्येक वेणाकृतीची आपण वेगवेगळी उदाहरणं इथे पाहिलेली आहेत. जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.